आणि त्या धक्क्यातून या राज्याची जनता अद्याप सावरलेली नाही। अनेक गावातून मॉक पोल सुरू आहे, याची कारणं समजून घ्या। आणि हे मॉक पोल रोखावं म्हणून गावागावात 144 कलम लावून लोकशाहीचा गळा घोटला जातो। ही या राज्याची परिस्थिती आहे। तरीही ईव्हीएमच्या माध्यमातून किंवा लोकशाही मार्गाने एक सरकार स्थापन झालेलं आहे। बहुमत असतानाही 12 दिवस 13 दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाहीत। अंतर्गत लाथाळ्या रुसवे फुगवे जनतेने पाहिले आणि अखेर आज आझाद मैदानावर या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान होत आहेत, शपथ घेत आहेत। महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे जोपर्यंत आपण त्या पदावर आहात तोपर्यंत हे महान राज्य जे महाराष्ट्र आहे हे राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याची आणि त्याची लूट न होऊ देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे। गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जी महाराष्ट्राची लूट झाली, महाराष्ट्राचा रोजगार, महाराष्ट्राचा उद्योग, महाराष्ट्राची संपत्ती, सार्वजनिक उपक्रम या सगळ्यांवर जे दरोडे पडले, ही दरोडेखोरी थांबवून महाराष्ट्राला पुन्हा वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यावर आहे। त्यांनी जर अशा प्रकारचं कार्य केलं तर नक्कीच महाराष्ट्र त्यांना एक चांगला मुख्यमंत्री म्हणून त्याची नोंद ठेवेल। प्रोटोकॉलनुसार 6 माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण आहे। उद्धव ठाकरे जाऊ शकतात? नाही, तर असं आहे की मी दिल्लीत आहे, उद्धव साहेब मुंबईत आहेत, आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख। आता अनेक माजी मुख्यमंत्र्यांपैकी काही माजी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षामध्ये आहेत। आता त्यातले एक माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत। म्हणजे जी टीका श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाली होती की कमिशनरचा फौजदार झाला, तसंच आता पार्ट 2 बरं का, त्याच कमिशनरचा फौजदाराचा पार्ट 2 आपल्याला आज आझाद मैदानावरती पाहायला मिळेल। पण प्रत्येकाची एक राजकीय मजबुरी असते। त्याच्यापैकी बरेचसे 1-2 माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्याच पक्षामध्ये आहेत। आता ज्याला जायचं आहे ते जातील, असं आहे की शेवटी नाही, मी आता कसं काय सांगू, मी दिल्लीत आहे। तुम्हाला निमंत्रण आलं का? आता प्रोटोकॉलनुसार, राजशिष्टाचारानुसार राज्यातल्या सर्व आमदार आणि खासदारांना आमंत्रण येत असतं आणि त्यानुसार आम्हालाही आलेलं आहे असं मानतो मी। राज्यामध्ये खासदार आमदार ह्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवण्याची एक प्रथा परंपरा आहे, ती अद्याप नवीन सरकारनं तोडली नसावी अशी आमची अपेक्षा आहे। कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे, एवढे नेते त्यांचे येतात, त्याच्यामुळे राज्यातल्या भूमिपुत्र आमदार खासदारांना जागा मिळते की नाही तिथे असा एक प्रश्न निर्माण असतो। शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक मोहीम जी भाजपने महाराष्ट्रात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आमदार खासदार सुद्धा बळी जाऊ शकतात। आज संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ